नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, आज आझाद मैदानावर आलेलं आहे एक मोठं वादळ. कारण आज मनोज जरांगे पाटील साहेबांचं आंदोलन आहे आझाद मैदानावर. आणि गेले कित्येक वर्ष ते ज्या मागण्यांसाठी, ज्या डिमांड घेऊन त्या वेळेच्या सरकाराबरोबर भांडत आहेत, अजूनही तो काही प्रश्न सुटलेला नाहीये. आणि गणेश उत्सवासारख्या मुंबईत एका पीक फेस्टिवल असताना एक तर या आंदोलनाला पोलिसांनी परमिशन दिलीच कशी, याच्याबद्दल मला जरा काही समजत नाहीये. कारण एरवी कुठल्याही बाकीच्या पॉलिटिकल लिडर्सना किंवा पॉलिटिकल सभांना पोलीस परमिशन देत नाही. बट मला असं वाटतंय की कुठेतरी सरकारला वाटलं होतं लोकसभे आणि विधानसभेच्या रिझल्ट नंतर की मनोज जरांगे पाटील साहेबांची लोकप्रियता जी आहे ती आता कमी झालेली आहे आणि जरा यांच्याकडे दुर्लक्ष केलं तरी चालेल. त्यामुळे ही जी काही परमिशन मिळाली होती ती फक्त आजपुरती मिळाली होती. आणि काहीतरी 5,000 लोक तुम्ही फार तर आणू शकता, तो जमाव तुम्ही करू शकता, एवढंच काहीतरी सांगण्यात आलं होतं. आता एक दिवसाच्या उपोषणाने काही हा प्रश्न सुटणार नाहीये. आणि जर मनोज साहेबांचं असं सुद्धा म्हणणं होतं की एक दिवसाचं जर मी उपोषण करावं असं तुम्हाला तुमचं म्हणणं असेल तर मला एका दिवसात माझ्या सगळ्या मागण्या तुम्ही मान्य करा, मग मला पुढे काहीच प्रॉब्लेम नाहीये. आता इकडे आल्यानंतर पाटील साहेब काही हलणार नाहीयेत तिकडनं. उद्या त्यांना आंदोलनासाठी जर परमिशन घ्यायची असेल तर उद्या परवा तर सुट्टी आहे. त्यामुळे आता या आंदोलनाला काहीतरी वेगळं वळण मिळू नये अशीच अपेक्षा किंवा अशी शंका माझ्या मनात आली होती. कारण काल रात्रीपासून आपण बघतोय की काल रात्री अनेक शॉर्ट्सवर, म्हणजे युट्यूब शॉर्ट्सवर किंवा फेसबुक रील्सवर आपण बघत होतो की गाड्याच्या गाड्या, मतलब मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत अनेक किलोमीटरपर्यंत. सगळे त्या चेंबूरच्या बॉर्डरवर थांबले होते आणि आज सकाळी सगळे आझाद मैदानावर आले. आज सकाळी फडणवीस साहेबांचे काही कार्यकर्ते, त्यांचं सुद्धा म्हणणं होतं की यांचा काहीतरी या सगळ्या जमावाचा काहीतरी वेगळा हेतू सुद्धा असू शकतो. सो त्यांनी चावी मारायला तो सुरुवात केलेलीच आहे. बट हे तर अमान्य करून कोणीही, कुठल्याही पार्टीच्या कार्यकर्त्यांनी किंवा तुम्ही माझ्यासारखे सामान्य माणूस असाल आणि जरी तुम्ही या आंदोलनाला सपोर्ट करताय किंवा नाही करत आहात तरी सुद्धा ही गोष्ट तुम्ही अमान्य करूच शकत नाही की आतापर्यंत या मराठा समाजाने भरपूर आंदोलनं केली आणि एवढा मोठा मॉब असून सुद्धा, मतलब जेवढा आय थिंक वारीला येतो तेवढाच या मराठाच्या आंदोलनाला येत होता. मी असं कुठलंही कंपॅरिझन करत नाहीये, पण मी एक नंबर्स वाईज सांगतोय. एवढ्या मोठ्या, आणि जेव्हा आंदोलन असतं तेव्हा वारीसाठी सगळे असे देवदर्शनासाठी सगळे पीसफुल माइंडनी जातात, शांतता मिळवण्यासाठी जातात मनाला. बट इकडे सगळे ऑलरेडी त्यांच्या मनात खूप राग आहे, त्यांच्या मनात खूप रोष आहे सरकारच्या विरोधात त्या काळातला. पुन्हा एकदा असंच म्हणायला लागतंय. बट एवढं असून सुद्धा, आणि त्यातून मराठा म्हणजे जरा गरम रक्त असतं, तर एवढं सगळं असून सुद्धा एवढी सगळी आंदोलनं खूप सक्सेसफुली, खूप शांततेत, कुठल्याही प्रकारचा लॉ, कुठल्याही प्रकारचा कायदा हातात न घेता, कायदा न तोडता त्यांनी ज्या प्रकारे केलाय त्यासाठी खरंच एक तर तुमचं सगळ्यांचंच खूप कौतुक करायला हवं. मनोज जरांगे पाटील साहेबांचं सुद्धा कौतुक यासाठी करायला हवं, कारण असा अजूनही मी नेता बघितला नाहीये जो नेता एवढे सगळे आंदोलनं करून सुद्धा, बॅक टू बॅक आंदोलनं करून सुद्धा अजून कुठल्याही पार्टीकडे तो विकल्या नाही गेला. की खरंच त्यांच्याबद्दल, यू लाईक हिम ऑर हेट हिम बट यू कांट इग्नोर हिम, अशीच त्यांच्याबद्दल म्हणावं लागेल. की अजूनही ते मराठी युवकांच्या मागे अजूनही खूप ठामपणे उभे आहेत. ते फक्त एकच आहे, ते बायस्ड राहत आहेत स्टेटमेंट देण्याच्या बाबतीत. कारण ते शिंदे साहेबांना किंवा पवार साहेबांना काही बोलत नाहीत, ते फक्त आणि फक्त फडणवीस साहेबांना टार्गेट करतात. कदाचित यामागे असंही असू शकतं की हे दोघं मराठी आहेत आणि हे ब्राह्मण आहेत म्हणून सुद्धा असू शकतं. खरं तर त्यांनी शिंदे साहेबांना सुद्धा बोलायला हवं होतं, कारण मागच्या वेळेला शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांना त्यांच्या सगळ्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करू असं सांगून सुद्धा पुढे त्याचं काय झालं हे आता आपल्याला काही नव्याने सांगायची गरज नाहीये. आता मी स्वतः 96 कोळी मराठा आहे. मी ओपन कॅटेगरीमध्ये त्या कॉलेज आणि शाळा याच्यात ऍडमिशन घेण्यात काय काय हाल सोसायला लागले हे मी पण मान्य करतो. बट असंही नव्हतं ना की मी स्वतः अभ्यास खूप केला, मी अभ्यासात फार हुशारी दाखवली स्वतःची की 90-95 मार्क मिळवून जर मला असं वाटत असेल की बाकीचे नुसते आरक्षणाच्या जोरावर उडून जात आहेत तर गोष्ट वेगळी. मी स्वतः कमी अभ्यास करणार आणि मग आरक्षणाला त्यांच्यावर काहीतरी बोट ठेवणार, याला काही अर्थ नाहीये.
बट जर हे माझं मत होतं, बट हा जर रोष, हा जर राग इतक्या मोठ्या प्रमाणात या समाजात आहे तर खरंच त्याला खूप गांभीर्याने घ्यायला हवं. कारण हा राग असा नाहीये की आज माझ्या मनात आला आणि उद्या मी आंदोलनाला उतरलो. पिढ्यानपिढ्यांपासून चालत आलेला हा राग असणार, ज्याचा जे अनेक वर्ष, अनेक पिढ्या जो मनात त्यांची ती धुसमुस होत असणार. फक्त त्यांना एक योग्य नेता मिळण्याची ते वाट बघत होते. ते मनोज जरांगे पाटील साहेबांच्या रूपात त्यांना मिळालेले आहेत. जसे 1960च्या आसपास बाळासाहेब ठाकरेंच्या रूपात आपल्याला, खास करून मुंबई, पुणे या सगळ्या शहरांना एक मराठी माणसाचा, तेव्हा असा समाज नव्हता, एक मराठी माणसाचा राग काढण्यासाठी जो एक नेता हवा होता, एक रिप्रेझेंटेटिव्ह हवा होता, तसेच रिप्रेझेंटेटिव्ह जरांगे पाटील साहेब या मराठा समाजाला मिळालेले आहेत. आणि जर खरंच एवढा रोष आहे तर माझं म्हणणं चुकत असेल, बट एवढे लोक चुकू नाही ना शकत. चुकतायत कुठे? आता त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत की 27%, त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत की मराठा समाजाला ओबीसी मधनं आरक्षण मिळावं, तर ते जरा डिफिकल्ट आहे. बरं, ते या सरकारला नाही, कुठलंही सरकार उद्या आलं तरी ते पॉसिबल होणार नाही, कारण ओबीसीची एवढी मोठी वोट बँक कोणी सोडणार नाही. खास करून आता बीजेपीला ओबीसीचं जे मतदान आहे ते जरा जास्तच होतं. मराठा समाजाचं जे मतदान आहे ते फाटे फुटले त्याला भरपूर. त्यामुळे त्यांना एवढं चिंता नसणार की जर एकजूट, त्यांना माहिती असतं की आपण रुलिंग पार्टीला, म्हणजे 3 पार्टीज आहेत आता, त्यांच्यापैकी एखादा कोणाला तरी ऍटलिस्ट या मराठा समाजापैकी ऍटलिस्ट 57-60% लोकांनी जरी मतदान करण्याची त्यांना खात्री असती तर त्यांनी ते कदाचित केलं, म्हणजे विचार तरी करतोय असं दाखवलं असतं. पण तरी ओबीसी कॅटेगरीमधनं हे सगळं मिळवणं, मराठा समाजाला आरक्षण मिळणं हे कठीण गोष्ट आहे. कारण 27% ओबीसी समाजाला आरक्षण दिलेलं आहे, त्यात सुद्धा 8% आहे VJNT या समाजाला. सो त्यातून म्हणजे आता उरलेत किती? 19%. त्या 19%मधनं जर मराठांना अजून 7-8% किंवा 10% जे काय त्यांची मागणी असेल ती जर दिली तर मग ओबीसीचा एक मोठा रोष कुठल्याही सरकारला तो ओढवून घ्यायला लागेल आणि ती रिस्क कोणीही घेणार नाही. बरं, मनोज जरांगे पाटील साहेबांचं असं सुद्धा म्हणणं होतं की जे कुणबी आहेत, त्यांच्याकडे प्रूफ्स आहेत की ते कुणबी असल्याचे, तर त्यांना कुणबी सर्टिफिकेट द्या. आय थिंक शिंदे साहेबांच्या कमिटीने, जी कमिटी त्या स्थापन झाली होती, त्यांनी 1 लाखच्या आसपास कुणबी लोकांना ते सर्टिफिकेट मिळवून सुद्धा दिलं. सो हे पण एक प्रकारे यशच आहे या सगळ्या आंदोलनाचं. त्यात नंतर कास्ट सेन्सेस हे करा, हे राहुल गांधीजी केव्हापासून सांगतायत, पण मोदीजी ते अजून करत नाहीयेत. त्यामुळे मग जर आपल्याला कास्ट कोण किती आहेत हेच जर माहिती नसेल तर आरक्षण द्यायचं कुठून? मग राणे साहेबांच्या समितीने एकदा 16% सांगितलं होतं आरक्षण, ते कोर्टाने रिजेक्ट केलं. मग फडणवीस साहेबांनी ते 14% केलं, ते सुद्धा सुप्रीम कोर्टाने रिजेक्ट केलं. मग आय थिंक मोदी साहेबांच्याच काळात इकॉनॉमिकली बॅकवर्ड कास्ट म्हणून आपल्याला 10% आरक्षण मिळालं होतं, ते आता सुप्रीम कोर्टात ते चालू आहे. आणि मग आत्ताच्या या काळात सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड कास्ट 10%, म्हणजे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड कास्ट याचे सुद्धा आपल्याला 10% मिळत आहेत मराठा समाजाला. ते आता सुप्रीम कोर्टमध्ये ते मॅटर चालू आहे. आता जेव्हा या सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड कास्टचं आपल्याला आरक्षण मिळत आहे, सो जे पहिलं 10% वाला होतं इकॉनॉमिकली बॅकवर्ड कास्टचे 10%, ते तर आता आपल्याला मिळणार नाहीयेत. सो बऱ्याचसा एक गुंतागुंतीचा प्रॉब्लेम झालेला आहे. त्यात जरांगे पाटील साहेबांची मागणी आहे की सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे. सो या सगळ्या गोष्टी कधी कधी आय थिंक ते आउट ऑफ कोर्ट जाऊनच सेटल कराव्या लागतील. काही गोष्टी जरांगे पाटील साहेबांना नमतं घ्यावे लागतील, काही त्या वेळेच्या सरकारला नमतं घ्यावं लागेल. कसं आहे ना की आपल्याला माहितीच नाही की फिक्स सरकार नक्की कोणाचं आहे. आत्ताचं तरी ठीक आहे, बघू अजून पुढच्या टर्म मध्ये काय होतंय ते. आता बीएमसीच्या इलेक्शन मध्ये सुद्धा सांगू नाही शकत की कोण नक्की येणार आहे, काय येणार आहे. सो आणि सेकंड थिंग, इधर हे कोर्टात तरी सॉल्व्ह होऊ शकतं किंवा तुम्हाला केंद्राकडे जावं लागू शकतं, कारण हे फक्त राज्य स्तरावर नाही होऊ शकत. एक मराठा समाजाला समजा आरक्षण दिलं तर पटेल समाज आहे, हरियाणाचा एक समाज आहे, ते त्या राज्यात सगळेच जण डोकं वर काढतील आणि मग हे प्रश्न जे आहेत ते राज्य सरकारला झेपण्याच्या पलीकडचे आहेत. सो एक तर तुम्हाला केंद्र सरकारकडेच जावं लागेल या सगळ्या मागण्या घेऊन. आणि प्लीज वारंवार उपोषण करू नका, तुमच्या तब्येतीसाठी सुद्धा ते चांगलं नाहीये. आणि तब्येतीची काळजी घ्या. आणि तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी हॅट्स ऑफ करतो की तुम्ही आतापर्यंत कुठेही डगमगला नाही आहात,
फक्त काही काही गोष्टी तुम्हाला आता नमत्या किंवा जरा समजून घ्याव्या लागतील की एवढं सगळं पॉसिबल होणार नाहीये. आणि आय एम शुअर की तुमच्या पाठी अजूनही एवढा मोठा तरुण वर्ग आहे म्हटल्यावर नक्कीच तो जो राग आहे तो तुमच्या एक माध्यमातून तो सरकारपर्यंत पोहोचतोय. आणि त्या प्रत्येक मराठी तरुणाचं सुद्धा यासाठी कौतुक, कारण तुम्ही ज्या प्रकारे आता सगळी आंदोलनं हाताळली आहेत ती खरंच खूप कौतुकास्पद आहे. सो आशा करतो की लवकरच तुमच्या इतका काळ चाललेल्या या आंदोलनाला यश मिळेल आणि काहीतरी याच्यातनं मार्ग निघेल आणि तुम्हाला ओव्हरऑल या सगळ्या तिढ्याबद्दल गुंतागुंत जी आहे त्याच्याबद्दल काय वाटतं हे कमेंटच्या माध्यमातून कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.